नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कोकणातील गर्द झाडी आणि या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेलं आमचं लहानसं पण मनाने मोठं गाव म्हणजेच बोरघर. इथे वेळ जरा हळू चालतो, पण परंपरा कधीच थांबत नाही. दरवर्षी एक दिवस असा येतो जो फक्त कॅलेंडरवरचा सण नसतो, तो असतो एक भावना, एक एकत्रपणा, एक आपलेपणा. आमच्या गावी होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही, ती सुरू होते मातीच्या सुगंधातून, जंगलाच्या वाटेवरून आणि गावकऱ्यांच्या श्रद्धेतून. आणि मग त्याचं रूपांतर होतं एका तेजस्वी ज्योतीत, जी शिकवते गाव लहान असो वा मोठं, जर मन एकत्र असतील तर उत्सव खरा ठरतो. चला तर मग तुम्हाला मी घेऊन चाललो आहे आमच्या बोरघर गावातल्या होळीच्या प्रवासामध्ये. नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय पार्टे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि आजचा ब्लॉग आपला असणार आहे तो होळीनिमित्त आहे. तो सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आलो होतो माझ्या गावी म्हणजेच कोकणात. आणि तुम्हाला तर माहीत असेल की कोकणामध्ये होळीचा सण किती मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यासाठीच मी आलो आहे. आणि या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की आमच्या इकडे होळी कशी साजरी करतात, काय करतात ते सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया आपल्या होळीची. प्रत्येक ठिकाणी होळी साजरी करण्याची पद्धत वेगळी असते, पण आमच्या गावी होळी म्हणजे फक्त सण नाही, ती एक परंपरा आहे, एक उत्सव आहे, जिथे सगळं गाव एकत्र येतं. आणि होळीची सुरुवात होते जंगलातून. आम्ही सगळे निघतो जंगलाच्या वाटेने, हातात कुऱ्हाड, डोक्यात एकच विचार, आज होळीसाठी लाकूड आणायचं. ही फक्त लाकूड तोडण्याची गोष्ट नाही, ही एक ट्रेडिशन आहे जी वर्षानुवर्ष चालत आली आहे. प्रत्येक जण आपला वाटा उचलतो, कोणी लाकूड तोडतो, कोणी उचलतो, पण शेवटी सगळे मिळून होळी उभी करतात. कारण होळी कधीच एकट्याची नसते, ती नेहमी सगळ्यांची असते. इथे स्ट्रेंथ बॉडीमध्ये नाही, युनिटीमध्ये दिसते. चला खड्डा घालायला मस्त लाकडं भेटलेलं आपल्याला आता. प्रत्येक जण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जाऊन गावातून एक एक लाकूड गोळा करून आणत होते. मग तोपर्यंत आम्ही होळीसाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू केले. जंगलातून आणलेलं हे लाकूड आता होणार आहे एका मोठ्या परंपरेचा भाग. मित्रांनो, आता आपण शेवर आणत चाललोय. आपली होळीची लाकडं सगळी आणून झालेत. आता आपण शेवर आणतोय, जी की आपल्या होळीच्या मधोमध लागते. तीच शोधू इथे कुठे आहे ती, आणि मग तोडून नेऊ आणि नंतर मग आपली होळी बांधायला सुरुवात करू. भाई आमच्या वेदला शेवर भेटले, आता आम्ही शेवर तोडून घरी घेऊन जाणार आहे. चल हान. हळूहळू एक काठी लावत आपण होळी तयार करतो. ही फक्त लाकडांची रास नाही, ही आपली श्रद्धा आहे, आपल्या गावाची ओळख आहे.
प्रत्येक काठीमध्ये एक गोष्ट असते आणि त्या सगळ्या मिळून तयार होते ती म्हणजे होळी. तर मंडळी अशा प्रकारे आपला होम सजून झालेला आहे. तर आता आपण रात्री भेटू जेव्हा आपला होम पेटवत असेल तेव्हा. सो चलो जाते. तर पहाटेचे 3:30 वाजले होते व आपल्या देवीची पालखी ही गाजत वाजत आपल्या गावातील मंदिरामध्ये घेऊन जाण्यात येत होती. देवीची पालखी होळीच्या बाजूने घेऊन गेल्यानंतरच वाडीतील होम हा पेटवला जात असे. मंडळी आता म्हणजे सकाळचे 3:30 आणि आपल्या वाडीतून देव येऊन गेलाय. सो आता ही पालखी जाईल मंदिराकडे. सो तो पण आपण आपला होम भेटून घेऊ. चला जाऊ. आणि मग येते ती वेळ ज्याची आपण दिवसभर वाट बघत होतो. सगळं गाव एकत्र येतं, पूजा होते आणि त्या होळीसमोर सगळे नतमस्तक होतात. कारण ही फक्त आग नाही, ही आपल्या श्रद्धेची ज्योत आहे. करायची काय कलकीच्या बेटी एक कोमणी पदला कलकीच्या बेटी एक कोमणी पदला ओ कलकीच्या बेटी एक कोमणी पदला कलकीच्या बेटी एक कोमणी पदला लवार दादन लवून दिला लवार दादन लवून दिला लवार दादन लवून दिला लवार दादन लवून दिला. आणि मग एक ठिणगी आणि सुरू होतो प्रकाशाचा उत्सव. या आगीत फक्त लाकूड जळत नाही तर जळतात आपल्या मनातल्या सगळ्या वाईट गोष्टी, राग, द्वेष, अहंकार. सगळं या आगीत संपतं आणि उरते फक्त नवीन सुरुवात. वाडीचा होम लावून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या गावातील गावसाई मंदिराकडे, जिथे की सर्व गावकरी मिळून गावाचा होम लावणार होते. त्यानंतर देवीची पालखी ही आपल्या गावसाईच्या मंदिरात बसवण्यात आली
व गावाच्या आणि गावकऱ्यांच्या संरक्षणासाठी गाराणा देखील घालण्यात आलं. ओम जय सुखाय कलका मनाय बैरी कहम कलका सत्यामती. या ठिकाणी आई वर्षाच्या सालाबाद प्रमाणे आई आज या ठिकाणी शिमगा उत्सव आज या ठिकाणी कालपासून सुरुवात झालेली आहे. आज या ठिकाणी आई जे का म्हणून आपली या ठिकाणी हा शिमगा उत्सव आणि हा 5 दिवसाचा कार्यक्रम शिपणा होईपर्यंत मग 5 असो 7 असो अशा पद्धतीने हा कार्यक्रम आई सालाबाद प्रमाणे जसा आनंदानं होतोय अशाच पद्धतीने तो आनंदाने पार पडशील आणि त्याच्यामध्ये कोणतंही विघ्न न येता अगदी या ठिकाणी संपूर्ण अगदी सोलाने रेतेला सर्वांना आपलं सुखानं संभाळतील. तुझ्या सोबत असणारे तुझे 5 केली आज या ठिकाणी त्यांच्याही कुटुंबांना सर्वांना आपलं सुखानं संभाळ. सर्व गोष्टीमध्ये येस दे. अगदी जिथे जिथे जातील नवस आचार अगदी काही कुणाचं असेल त्या पद्धतीने आहे ते त्या गाराने घातले जातील अशा पद्धतीने सर्वांच्या पाठीशी उभी राहा. सर्व गोष्टीमध्ये येस दे. गावा शिवारामध्ये काही अगदी रोग रे विडा पिडा आपली काही अगदी असेल दूर कर. त्यासोबत आई मध्ये आज हा शिमगा उत्सव आज शिमगा उत्सवानिमित्तानं आज तुझी 16 रेतेची 40 रेकर या ठिकाणी कोण आलेले आहेत कोण येत आहेत गाडी घोड्याचं आहे या ठिकाणी त्यांनाही सर्वांना आपलं सुखाने आनंदाने या ठिकाणी असेल अशा पद्धती आपली पाठीशी उभी राहा. सर्व गोष्टीमध्ये दे आणि आनंदाचे दिवस. अरे 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 सुखाय करताय. तर मंडळी अशी होती आमच्या गावची होळी जी परंपरा माणुसकी आणि आनंदाने भरलेली होती. तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर क्षणासोबत. तोपर्यंत जय कोकण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.